हेजेकिएल 47 आणि त्याच्या पहिल्या वचनापासून आपण वाचूया. मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. मंदिरापासून वाहणारे पाणी, असंच लिहिलंय का? आरोग्यदायी पाणी. आता सगळेजण लक्ष द्या. तुम्ही कुठे आहात? म्हणा, मी परमेश्वराच्या भवन मध्ये आहे. जिथे दोघे किंवा तिघे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात एकत्र होतात, त्यांच्यामध्ये प्रभू येशूची काय असते? उपस्थिती असते. मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तेव्हा पहा, मंदिराच्या उंबरठ्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढील बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. सगळेजण लक्ष द्या. वचन 2. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने स्वभावर फिरून बाहेरल्या द्वाराकडे, म्हणजेच पूर्वमुख असलेल्या द्वाराकडे नेले. तेव्हा पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. मी जेव्हा वाचते ना, आपल्या डोळ्यासमोर ते चित्र आणा. त्याने आणखीन 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तर तिथे पाणी गुडघ्यापर्यंत आले. कुठपर्यंत आले? जोरात. त्याने आणखीन 1000 अंतर मापून मला पाण्यात चालण्यास सांगितले. तिथे पाणी कमरेपर्यंत आले. कुठपर्यंत आले? त्याने आणखीन 1000 अंतर मापले तर त्या नदीतून मला चालवे ना, कारण पाणी फार झाले होते. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी आता झाली. नीट लक्ष द्या. तो मला म्हणाला, परमेश्वर मला म्हणाला, मानवपुत्रा, तू हे पाहिलेस ना? मग त्याने मला नदीने माघारी नेले. कुठे नेले? सगळं दिसतंय का डोळ्यासमोर? परत येत असताना नदीच्या दोन्ही तीरावर बहुत झाडे असलेली मी पाहिली. पहिले होती का? आता परतीस आल्यावर काय दिसतंय? तो म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तिथून अराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तिथे तिथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील. सर्व म्हणतील आमेन. व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जिथे जिथे हे पाणी जाईल तिथे तिथे सर्व काही निरोगी होईल. जिथे जिथे ही नदी जाईल तिथे तिथे सर्व प्राणी जिवंत राहतील. तिच्या तीरी धीवर उभे राहून एन नदीपासून एन इल्गाल माईपर्यंत पाग टाकतील. महासागरातल्या माशाप्रमाणे व नदीतली भिन्न भिन्न जातीचे विपुल मासे सापडतील. त्यातील पाणथळे, दलदली यांचे पाणी निर्दोष होणार नाही, ते खराटनेच राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी तऱ्हेतऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाही, त्यांच्या फळांना लाग खुटणार नाही. प्रतिमासी ते पक्व फळ देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र शास्त्रातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्याची पाने औषधी होतील. आमेन, आमेन. घुटनों से कमर से भी ज्यादा तुझ में डूबो, यही ख्वाहिश मेरी आहे ना. काय लिहिलंय? वचन सांगतंय की मंदिरातून एक नदी वाहिली. मंदिर म्हणजे परमेश्वराची उपस्थिती.
काय आहे? मंदिर म्हणजे परमेश्वराची. हालेलुया. आणि ते पाणी कसं चाललंय? वाढत चाललंय. जेवढं तुम्ही खोल जाल, आधी पाणी कुठपर्यंत होतं? घोट्यापर्यंत. कोणीतरी या आणि ते घोटा दाखवा. कुठं असतो घोट्या? पाणी कुठपर्यंत आहे? चालतंय माणूस, चालतंय माणूस, चालतंय चालतंय चालतंय. ती परमेश्वराची उपस्थिती. इथेच उभं राहा. परमेश्वराची उपस्थिती कुठं आहे? जरा कमी आहे. मग हळूहळू हळू जात असताना पाणी कुठपर्यंत आलं? गुडघे कुठे आहेत? पाणी इथं आलं. ही आत्मिक लेवल आहे. काही लोक घोट्यापर्यंतच्या उपस्थितीमध्ये चालत आहे. काही लोक गुडघ्यापर्यंतच्या उपस्थितीमध्ये चालत आहे. आता अजून हळूहळू खाली गेल्यावर पाणी कुठं आलं? कमरेपर्यंत. अजून त्या नदीमध्ये खोल गेलं, खोल गेलं, खोल गेलं. आता पाणी कुठं आलं? गळ्यापर्यंत. आता चालायची गरज आहे का? आता तुम्ही त्याच्यात पोहू शकता. पवित्र आत्म्याची लेवल बघा. नंबर 1 घोट्यापर्यंत. सगळेजण उड्या मारतात त्याच्यात. छई छप्पा छई. सगळेजण. आवडतं घोट्यापर्यंत पाणी, सगळ्यांना आवडतं. मग पाणी कुठं आलं? त्याच्यात पण चालतंय. मध्यस्थी करणारे गुडघ्यावाले. गुडघ्यापर्यंत तुम्ही चालू शकता. आहे पाणी, आहे पाणी, आहे. घळक 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 आवाज येतो ना. चालतं गुडघ्यापर्यंत पाणी. आता पाणी आलं कमरेपर्यंत. चालणं जरा जड होतं. माणूस चालू शकत नाही. लेवल 1 पवित्र आत्म्याची लेवल. कुठे आहे पाणी? लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 स्विमिंग. हालेलुया. तुम्हाला कसं पाहिजे? लेवल 5 पाहिजे, लेवल 4 पाहिजे, लेवल लेवल 5. काय लेवल 5? मी कशाला लेवल 5 मध्ये जाऊ? तुमचं सगळं उत्तर आहे लेवल 5 मध्ये. जेवढं तुम्ही मंदिर म्हणजे परमेश्वराची उपस्थिती. नदीत चालणारा व्यक्ती. नदी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तो फ्लो. जर नदीला वाहती नदी नसली तर ती नदी आरोग्यदायी नाही. तुम्ही जर तुंबलेलं पाणी पाहिलंय कधी? तुंबलेलं पाणी कसं असतं? कोणाला आवडेल तुंबलेल्या पाण्यामध्ये आंघोळ करायला? पण जेव्हा तुम्ही वाहतं पाणी पाहता तेव्हा तुमच्या मनाला शांती येते. हो की नाही? बरेच लोक परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब आहेत. नदीत पोहत नाही, ते तुंबलेल्या पाण्यात आहे. म्हणजे काय? तुंबलेलं पाणी. तुंबलेलं पाणी म्हणजे छोटीशी प्रार्थना. परमेश्वराचं प्रेम आहे का नाही माहिती नाही. जस्ट माझे आई वडील करत होते म्हणून मी करत आहे. ठीक आहे, सत्य समजलं. नवीन खूप उत्साह होता. आता तर जग आहे, जगात वावरणं आहे, जगात राहणं आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आमेन. पुढे जाऊया. नदी म्हणजे देवाची कृपा आहे प्रियांनो. पवित्र आत्मा आहे आणि तो तुम्हाला मिळालेला आहे. तो पवित्र आत्म्याचा प्रवाह आहे. देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात जितकी जास्त जाईल तितके तुमचं जीवन सोपं होत जाईल. म्हणा सोपं. जेवढं परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये वाढती राहील
तेवढं तुमचं जीवन सोपं होत जाईल. हालेलुया. जेव्हा कमरेपर्यंत येता तुम्ही, तेव्हा तुमचं चालणं जरा अवघड होऊन जातं. तुम्ही पाण्यात चालू शकत नाही. एकतर मग तुम्ही पाण्यातनं बाहेर येशाल, नाहीतर मग तुम्ही अजून खोल पाण्यात जाशाल की तुम्ही पोहणार. काय सोपं आहे, पाण्यातून बाहेर येणं का पोहणं? जेव्हा कमरे इतकं पाणी येतं, जेव्हा पवित्र आत्म्याचं आणखी ज्ञान मिळायला लागतं, जेव्हा परमेश्वराची उपस्थिती अजून अजून समजायला लागते, तेव्हा काय वाटतं, मग मी हे कसं करू? बायबल तर हे करायला लावत नाहीये. मग मी हे करू शकत नाही, मग मी ते करू शकत नाही. अडचणींना यायला सुरुवात होते. परमेश्वराच्या उपस्थितीत जेव्हा तुम्ही आणखीन खोल जाता, तेव्हा काय फील होतं? मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. पण खरं तो झरा तुमच्यासाठी कसा आहे? आरोग्यदायी. आणि बरेच लोक त्या झऱ्याला विसरून जाता की तो झरा आरोग्यदायी आहे. तुमचं त्याच्यात राहणं तुमच्या जीवनासाठी आरोग्यदायी आहे. तुमचं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणं तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. आज जर सर्वात मोठं काही पाप आहे ते म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब जाणं. हालेलुया. सांगू का? 1 योहान 3 काढा. 1 योहान 3 अध्याय त्याचं 6वं वचन. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही किंवा त्याच्याकडनं पाप होत नाही. पुढे, जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखले नाही. तेव्हा जेव्हा आपण त्याच्या अगदी निकट राहिलो ना, तर पापाला जागा राहणार नाही. पाप कधी होतंय? देवाच्या उपस्थितीपासून लांब गेल्यावर. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या निकट येऊ, तेव्हा बायबल सांगतं की तुम्ही पापाला बळी पडणार. आज तुम्ही म्हणताय पाप माझं काही पिछा सोडत नाही. परमेश्वराची उपस्थिती अजून तेवढी भक्कम नाही झालेली. कळते तुम्हाला? पवित्र आत्म्याचा तो छोटासा झरा हळूहळू मोठा झाला पाहिजे. हालेलुया. पवित्र आत्म्याचा तो झरा कसा झाला पाहिजे? हळूहळू वाढता पाहिजे. परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये कशी पाहिजे? वाढती पाहिजे. खुटलेली उपस्थिती नको. थांबलेला झरा. हालेलुया. खुटलेली उपस्थिती. चला परत वाचूया. पहिलं म्हणजे मंदिरातून निघणारा झरा, तो आहे तुमचं जीवन, पवित्र आत्मा. मंदिर म्हणजे उपस्थिती. जितकं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत राहाल तितके तुम्ही फळवंत व्हाल. परत येताना असं लिहिलंय, परत येताना मी असं पाहिलं की नदीच्या किनारी छोटे छोटे झाड लागलेले आहेत. आपण म्हणतो प्रभू माझं जीवन फळवंत कधी होईल? कधी होईल? परमेश्वराची उपस्थिती, त्या उपस्थितीमध्ये तुझं राहणं खूप गरजेचं आहे. मी कसं राहू प्रभूच्या उपस्थितीत? जा आणि बस देवाशी नातं तयार कर. जसं तुमच्या मित्राशी नातं आहे, तुमचं हस्बंड वाईफशी नातं आहे, जसं तुमच्या मैत्रिणीशी नातं आहे, बहिणीशी नातं आहे, भावाशी नातं आहे, तसं काय खरोखर देवाशी नातं आहे का? ते खूप जास्त महत्वाचं आहे. देवाचा आणि तुमचं नातं आणि संबंध असणं खूप महत्वाचं आहे. उपस्थिती आपण कशाला म्हणतो? आपण काय म्हणतो? प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहे. म्हणजे इथे ते बसले, मी त्यांना पाहू शकतो, मी त्यांना ऐकू शकतो, ते काय करताय ते मला समजतंय. आणि शास्त्र सांगतंय की परमेश्वराच्या उपस्थितीत तुम्ही जितकं वाढाल तितके तुम्ही फळवंत व्हाल. हालेलुया. म्हणजे मी परमेश्वराला पाहू शकतो, मी परमेश्वराला ऐकू शकतो. येस और नो?
परमेश्वर कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे ते मी पाहिलं पाहिजे. ते म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीत वाढणं. आणि आज जर मी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही तर माझं पाणी कुठं राहील, पवित्र आत्मा कुठे राहील, घोट्यापर्यंत. आणि घोट्यापर्यंत पाणी असलेला झाड छोटे छोटे गवत उगवत. नदीकाठचे झाड पाहिले का, किती मोठे मोठे असतात, किती बलाढ्य असतात. हालेलुया. स्तोत्रसंहिता 1 त्याचं 3. जो वृक्ष जलप्रवाहाच्या किनाऱ्यावर लावलेला असतो तो दर हंगामात आपली फळ देतो. त्याची पाने कधी कोमजत नाही. त्या वृक्षाला आशा असते आणि त्याचे फळ कधी पडत नाही. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते. त्याची पाने कोमजत नाही. अशा झाडासारखा तो आहे. तो म्हणजे तो पुरुष, ती स्त्री आहे. कशाजवळ लावलेलं आहे, प्रवाहाजवळ. हिंदी मध्ये लिहिलंय नाली, ते ट्रान्सलेशन चुकीचं आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते. आणि हेजिकिएल मध्ये लिहिलेलं आहे 47 वचन 7. परत येत असताना नदीच्या दोन्ही तीरावर बहुत झाडे असलेली मी पाहिली, ती तुम्ही येत. हालेलुया. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये असाल तर तुम्ही नदी काठी लावलेल्या झाडाप्रमाणे असता. तुमचे फळ हंगामी फळ देता. म्हणजे काय, जे काम जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हाच होतं. हालेलुया. जी गोष्ट जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हाच परमेश्वर देतो. पण कधी, त्या उपस्थितीत बसल्यावर. जर परमेश्वराची उपस्थिती नाही तर डिले, उशीर करणारा आत्मा आपल्या मागे येतो. मी पाहिले जेव्हा झाडांना पाणी देत नाही ते झाड कसे होऊन जाता, सुकून जाता. तसं तुमचं जीवन रूपी झाड जर पवित्र आत्म्यात नाहीये ते सुकून जातं. मग ते फळ देत नाही. मग तुम्ही योजना करता, तुम्ही घर घ्यायची, पण तुम्ही घर घ्यायला तुमचे बार तुमची योजना फेल होऊन जाते. तुम्ही योजना करता काहीतरी उत्तम खरेदी करायची, त्या योजना फेल. तुम्ही खूप शिक्षण करता पण नोकरी लागू शकत नाही. का? तू योजना करत आहेस, तू झाड लावलं पण ते पवित्र आत्म्याच्या किनाऱ्याजवळ लावलं नाही आणि ते हंगामी फळ आणत नाहीये. जेव्हा तुला हवं आहे तेव्हा ते काम करत नाहीये. कारण एकच आहे, पाणी घोट्यापर्यंत असल्यावर मजबूत झाड उगू शकत नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याचा झरा वाढता हवा. पवित्र आत्म्याची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये वाढती हवी. जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा ते किती 2.5-3 किलोचं असतं. पण जर त्याचं वजन वाढतंय तर बाळ हेल्दी आहे. जर वजन वाढलेलं नाहीये, त्याचे हातपाय ग्रो नाही करत आहे, तर कुपोषित आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी औषध देण्याची गरज आहे. जर आज तुम्ही प्रभूमध्ये वर्षानुवर्ष आहे पण तुमची वाढ झालेली नाही म्हणजे तुम्ही आत्मिक कुपोषात असता. लक्षात ठेवा. तुमची योग्य ती वाढ होत नसल्यामुळे योग्य त्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. हो की नाही? हालेलुया. मी पूर्वी प्रभूमध्ये आलो तेव्हा मी स्तोत्रसंहिता नीतिसूत्र वाचायचो. आज मी प्रभूमध्ये मला 12 वर्ष झाली, अजूनही मी स्तोत्रसंहिता नीतिसूत्र वाचतो. काय उपयोग आहे? स्तोत्रसंहिता नीतिसूत्र ह्याच्यासाठी की त्याचे शब्द थोडे समजणारे असतात, लवकर समजून जातात नवीन लोकांना. पण पौलुस म्हणतो आतापर्यंत तुम्ही चांगलं जड अन्न खाणारे पाहिजे होते, तुम्ही अजून दुधाच्या बाटलीनेच दूध पिताय. किती लोक इथं दुधाच्या बाटलीने दूध पिताय? नीतिसूत्र स्तोत्रसंहिता त्याच्या पुढे गेलेच नाही कधी. वाढ काय खुटलेली आहे. कामावर जायचं उशीर होतोय, मध्यभागीतलं वचन काढलं. स्तोत्रसंहिता
चांगलं आहे, नीतिसूत्र स्तोत्रसंहिता रोज वाचा, 10 अध्याय एका वेळेस वाचा, पण ते पाणी घोट्यापर्यंत. पण शास्त्र सांगतंय पाणी जे असतं पवित्र आत्म्याचं ते त्याच्यानंतर गुडघ्यापर्यंत आलं पाहिजे, त्याच्यानंतर कमरेपर्यंत आलं पाहिजे, त्याच्यानंतर गळ्यापर्यंत आलं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर तू त्याच्यात पोहला गेला पाहिजे. तुला इतकी पाण्याची सवय झाली पाहिजे, इतकी तुला परमेश्वराच्या उपस्थितीची सवय झाली पाहिजे, इतकी तू पवित्र आत्म्याच्या वातावरणातच वावरली पाहिजे. मग जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते हंगामी फळ देईल. बल्कि पवित्र शास्त्र असं सांगत आहे, वचन 12, नदीच्या उभया तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी तऱ्हेतऱ्हेची झाडे वाढली, त्यांची पाने वाळणारच नाही. आपण बघतो उन्हाळ्यात पतझड होते, पानं गळायला सुरुवात होते, तर आपण कधी कधी काय म्हणतो, कमतरता आहे, प्रॉब्लेम्स आहे. मी लास्ट इयर फायनान्शियली खूप जास्त मोठ्या टक्कर मधून गेले. लोकांना सांगलं तर यकीन होत नव्हतं, कारण मी विमानात फिरत होते. हालेलुया. आता ते विमान कसं फिरलं ते देवालाच माहिती, घरात काय होतं ते देवाला माहिती, काय परिस्थितीतनं आम्ही जात होतो देवाला माहिती. हे वचन प्रभू पूर्ण करतो. काय करतो की त्यांची पानं वाळणार नाही, ती लोकांना हिरवीच दिसतील. तुमचं जीवन लोकांना आशीर्वादितच दिसेल, त्याच्यात कमतरता दिसणार नाही. हालेलुया. याचं कारण परमेश्वराची उपस्थिती. आमेन. याचं कारण आहे परमेश्वराची उपस्थिती. पुढे आहे, त्या फळांची लाग खुटणार नाही. स्तोत्रसंहितामध्ये असं लिहिलंय, हंगामी फळं देतील. इथं लिहिलंय 12 महिने फळं देतील. कारण ती नदीच इतकी आरोग्यदायी आहे की त्या झाडाला फळं लागणंच खुटणार नाही. एक चमत्कार संपला नाही की दुसरा चमत्कार, एक साक्ष संपली नाही की दुसरी साक्ष, पण कधी तो प्रवाह वाढता असला पाहिजे. एवढं सगळं सभा झाल्या आणि खूप कामं झाले आणि मी विचार केला, फ्रायडे नाईट छान झोपले मी, आणि काल रात्री 1 वाजला. मी म्हटलं पवित्र आत्मा थोडं झोपते, पण 2 तासांनी शार्प मला उठव. 3 वाजता पवित्र आत्म्याने उठवलंच नाही, माझी काहीच चुकी नाही. मी 5 वाजता उठले. 5 वाजता उठले, मी प्रेयरला गेले. मी माझा क्लॉक लावला की मी 3 आवर्स प्रेयर मध्ये जाईल, आणि 3 आवर्स 1 ते 1.5 तास मी गुडघ्यावर होते, आणि त्याच्यानंतर मी उपस्थितीत परमेश्वराच्या होते. तेव्हा परमेश्वराचे दास अपॉस्टल अंकित साजवान माझ्या प्रेयर रूम मध्ये आले, आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यांची वाईफ पण त्यांच्या मागे होती, आणि फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेले. वेळ आली आहे लँड घेण्याची, कारण जो ग्रेस परमेश्वराने त्यांना दिला एवढ्यात, तेच का आले मला माहिती नाही. डायरेक्ट रूम मध्ये आले माझ्या. मी गुडघ्यावर होते, आणि मी एवढ्या वेळ गुडघ्यावर होते की मला नंतर मलाच उठवणं झालं. हालेलुया. आणि ते दोघंही माझ्या रूम मध्ये आले. मी एकच लॅम्प चालू ठेवला होता माझ्या रूमचा. सर्वीकडे मी अंधार आणि एकच लॅम्प, आणि त्या लॅम्प मध्ये मी गुडघे टेकून प्रेयर करत होते. आणि परमेश्वराचे दास आले, काही न बोलता फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवून गेले. हात असणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. बाकी राहो नाही राहो, हात असणं महत्वाचं आहे. परमेश्वराच्या हाताखाली तू दीन आणि नम्र राहा, म्हणजे योग्य वेळ आलीस की तो तुला उंच करेल. आमेन. तर एवढाच जो ग्रेस परमेश्वराने त्यांना दिला, जर ते येऊन भेट देऊन गेले तर किती मोठी गोष्ट आहे. कधीच त्यांना भेटले तर त्यांना हा अनुभव मी सांगेल. आमेन. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट. वचन 12, नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी तऱ्हेतऱ्हेची झाडे वाढली, त्यांची पाने वाळणार नाहीत.
त्यांच्या फळांची लाग खुटणार नाही. प्रतिमासी म्हटलं ना, 12 महिने. हालेलुया. सीझन वाईज नाहीये. उन्हाळ्यात आंबे, द्राक्ष, हिवाळ्यात काय आहे? हिवाळ्यात कोणतं फळ आहे? नाशकामध्ये ऍपल असतील. ऍपल येतात काश्मीर वरून, है ना. अजून फळं बिळं खाता का नाही? का नुसते बटाटेच आणता घरी? आज काय बटाट्याची भाजी, उद्या आलू पराठे, परवा तर काय बटाट्याचा किसच. चला, सीझन वाईज प्रत्येक झाड आहे, प्रत्येकाला फळ आहे. तुमच्या जीवनाला सीझन आहे. तुम्ही सीझनलेस म्हणजे काय? सदोदित फळ देणारे झाड आहात असं शास्त्र सांगतं. काय आहे? जे मानव जातीचं जे झाड आहे, आंबा 3 महिन्यात फळ देतो, द्राक्ष 3 महिने, कोणतं पण उन्हाळ्यात टरबूज 3 महिने, आजकाल 12 महिने यायला लागलेत. ते वचन त्यांच्या जीवनात पूर्ण होतंय बघा. तुम्ही विचार करा, फळ म्हणजे काय पास्टर? कोणते फळ? अहो, तुम्ही जे प्लॅन करता ना की मला चांगली नोकरी मिळावी, ते तुमचं फळ आहे. फळवंत होणं, आशीर्वादित होणं, वांझला बाळ होणं, चांगली पत्नी मिळणं, पती मिळणं, नोकरी मिळणं, घर मिळणं, वेलनेस, हेल्थ येणं, हे काय आहे? सगळं हे फळ आहे तुमच्या जीवनाचे. आमेन. आणि प्रभू ते तुमच्या जीवनात, तुमच्या जीवन रूपी झाडाचे ते फळ आहे. आणि ते असणं गरजेचं आहे, नाहीतर ते झाड काही कामाचं नाही. असं कोणी आहे का? मला फक्त हिरवळ ठेवा, मला फळं देऊ नका? नाही. प्रत्येकाला फळं हवेत, मुलं बाळा हवे, नोकरी हवी, प्रत्येकाला चांगलं जीवन जगायचंय, छान घर हवं, गाडी हवी, याच्यात काही गैर नाहीये. आमेन. पास्टर, आज आम्ही 100 लोक बसून एवढा ऐकतोय, नदीकाठी नदीकाठी नदीकाठी, मग झाडं येतील, फळं येतील. बाहेरचे लोक तर नदीकाठी नाहीये, त्यांना तर खूप फळ आहे. शास्त्रात पण त्याचा उल्लेख आहे. शल्मोन पण बोलला, कधी कधी जेव्हा इतर लोकांना पाहतो तेव्हा मला असं वाटतं की देवाचं भय तर मी उगाचच धरत आहे. कशाला मी देवाचं भय धरावं? कारण हे लोक बिना भयाचेच एवढे छान वागत आहे. काय तुम्हाला प्रश्न पडतो की मी देवाचं भय उगाच धरत आहे? यांना पाहतो तर हे माझ्यापेक्षा कितीतरी सुखी आहेत. हालेलुया. धन्य आहे ते लोक जे छोट्या रस्त्याने प्रवेश करतात, कारण तो जीवनाचा मार्ग आहे. हालेलुया. शैतान पण आशीर्वादित करतो, पण जेवढं तो आशीर्वादित करतो तेवढंच भयंकर रीतीने तो वापस पण घेतो. अधार्मिकांचं धन भुशाप्रमाणे आहे असं बायबल सांगतं. कशाप्रमाणे? भुशाप्रमाणे. आणि वारा आला कीच ते उडून जातं. पण धार्मिकांचं धन टिकणारं धन आहे असं बायबल सांगतं. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वर देतो तेव्हा त्याच्यात कोणतंही दुःख तो मिळवत नाही असं शास्त्र सांगतं. हालेलुया. धार्मिकांना आशा आहे, अधार्मिकांना आशा नाही. आज तुमच्याकडनं सगळं काढून पण घेतलं. परमेश्वराचा दास काय म्हणतो? आज तू माझ्याकडनं सगळं काढूनही घेतलं, माझ्या अंजिराला फळं आले नाही तरी चालतील, माझ्या नदीला पाणी लागलं नाही तरी चालेल, पण मी माझ्या देवाच्या ठाई काय करेल? हर्ष करेल. तुमचा आनंद कोणी चोरू शकत नाही. हालेलुया. होऊ शकतं आज गरिबी किंवा आर्थिक दृष्ट्याने तुम्ही फार तंगीमध्ये असू शकता, पण जो हर्ष देवाने तुमच्या हृदयात दिला आहे तो कोणीच काढून घेऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. इथं कोणी आहे का जो असं म्हणाल की तुम्ही माझी आशा काढून घेतली?
तुमची आशा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रत्येक पुरुष लोकांना माझी ही विनंती आहे, किंवा आज वचन जर तुम्ही नीट ध्यान देऊन ऐकलं तर असं लिहिलंय, धार्मिक पुरुष एक नदीकाठी लावलेल्या झाडाप्रमाणे आहे आणि तो हंगामी फळ देतो. जर पुरुषांनी, जो घरातला हेड आहे, जो घरातला कर्ता आहे, त्याने जर आपलं जीवन परमेश्वराच्या उपस्थितीत जास्तीत जास्त घालवलं, जर तू प्रथम देवाच्या प्रेमात पडला, तर तुझे सगळे प्लॅन सक्सेस होतील. तुझी स्त्री, तुझ्या घरातली स्त्री द्राक्षवेलीप्रमाणे फळवंत होईल असं लिहिलंय. तुझी मुलं जैतुनाच्या झाडासारखे तेजस्वी आणि हुशार राहतील. हालेलुया. जर पुरुष लोक, मुलं, यंगस्टर्स, जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत वाहत गेले तर काय होईल? फळ लागतील. कसे लागतील? कसे लागतील? सीझन वाईज, 12 महिने, प्रति मासी, प्रत्येक महिन्यात तू न्यू प्लॅन करशील. माझ्या घरात प्रत्येक दिवशी न्यू प्लॅन होतो आणि सक्सेस होतो. तो ग्रेस आहे, अनुग्रह आहे. हालेलुया. आमेन. जा परमेश्वराच्या उपस्थितीत बसा. दशमांश दिल्याने काय होतं माहिती का? तुमच्या बुद्ध्या उघडतात. प्लॅन्स घ्यायला लागतं तुम्हाला. मी हा पैसा कुठं लावला पाहिजे, काय केला पाहिजे, कसा वापरला पाहिजे. नाही तर काय होतं, फळं कच्चे पडता. म्हणजे काय, तुम्ही प्लॅन करता पण तुम्ही सक्सेस होत नाहीये, तुम्ही वाढू शकत नाहीये. कुठेतरी बायको करते म्हणून कुठेतरी गाडी जरा टकटक टकटक चालली आहे. पण जर दोन्ही स्त्री आणि पुरुष मिळून दोघांनी परमेश्वराचा आदर करायला सुरुवात केली, मग गाडी टकटक नाही चालत, मग ती सुपर फास्ट होते. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला तुम्हाला आशीर्वादित करायला तुमचा पॅकेज खूप मोठा लागतो याची गरज नाहीये. उपस्थिती मोठी हवी. परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये मोठी हवी. हालेलुया. हालेलुया. घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी. घुटनों से ऊंचा, कमर तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी. काय? माझी इच्छा आहे देवा की मी तुझ्या उपस्थितीमध्ये कमरेपेक्षाही जास्त जावं. आमेन. नंतर पुढे असं लिहिलंय, त्या फळांची लाग खुटणार नाही, प्रतिमासी ते पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र शास्त्रातनं निघाले आहे. काय तुमच्या जीवनात जी उपस्थिती आहे ती वचनाद्वारे आहे का? आमेन. त्या वृक्षाची फळे खाण्याजोगी असतील म्हणजे तुमचं जीवन एक साक्षरूपी जीवन तयार होईल. इतर लोक तुमच्या जीवनाकडे बघून आशीर्वादित होतील. याला म्हणतात खाण्याजोगी फळे. आमेन. नाही तर आपल्याकडे पाहिलं तर सदा मुरतुंगडे. योग्य वेळी त्यांचा उपयोग झाला नाही. आमेन. फ्रीज मधली भाजी लईत लई 2-3 दिवस फ्रेश राहते. म्हणजे इतरांच्या प्रार्थनेवर तुम्ही लईत लई 2-3 दिवस जगू शकता. कलिसेची उपस्थिती तुम्हाला त्या 2-3 तासापुरतं देवापर्यंत नेऊ शकते. पण त्याच्यानंतर घरी गेल्यावर तो वाहता झरा तुमच्या घरी पण पाहिजे. तो वाहता झरा तुमच्या कामावर पाहिजे, तुमच्या स्टडीच्या ठिकाणी पाहिजे. कारण झरा वाहताय, खुटलेला नाही. हालेलुया.
उपवास करणं, प्रार्थना करणं, पवित्र शास्त्र वाचणं, त्याच्या उपस्थितीची आवड धरणं तुम्हाला फळवंत करतं. तुम्ही म्हणता फळवंत करा, फळवंत होईल. फळवंत कधी होईल? परमेश्वराची उपस्थिती तुम्हाला फळवंत करेल. आता तुम्ही ठरवा की मला घोट्यापर्यंत पाण्यात राहायचंय का मला 5व्या लेवल पर्यंत यायचंय. पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, चौथी लेवल, 5वी लेवल. तुम्ही पोहणारे होणार येशूच्या नावामध्ये. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये वाहती होऊन जाव येशूच्या नावामध्ये. नासरतकर येशूच्या नावामध्ये मी घोषणा करते, तुमचे फळ प्रतिमासी येणारे फळ, म्हणजे तुमच्या कोणत्याच योजना कच्च्या पडणार नाहीत. तुमच्या कोणत्याच योजना फेल जाणार नाही. आमेन. हालेलुया. किती सुंदर आहे. जर तुमच्या जीवनाला कुलूप आहे तर चावी मी तुम्हाला देतीये. ते म्हणजे परमेश्वराची उपस्थिती. त्याला काही कोड बीड नाहीये. जा परमेश्वराच्या उपस्थितीत बसा. कुलूप उघडे, दरवाजे उघडलेत. हालेलुया. प्रभू मी काय करू, मी काय करू, मी काय करू. आजच जर तू ठरवलं देवाच्या उपस्थितीत जायचं तर ते पाणी काय तुला वर्षानुवर्ष ते तिथे लावून नाही ठेवत. तुझी वाढ तो रोज आणि रोज करेल. हालेलुया. तुला काय 10, 12, 15 वर्ष नाही लागणार. आता इथून पुढे अनुग्रह परमेश्वराचा लिहिलंय, कृपेची नदी आहे ती. हालेलुया. जर तुम्ही आजच ठरवाल की होय प्रभू मी माझी चुकी मान्य करतो, की मी घोट्यापर्यंत पाण्यात राहत होतो आणि म्हणून माझे फळ कच्चे पडत होते. स्तोत्रसंहिता सांगतं, तू त्या नदी काठी लावलेल्या झाडाप्रमाणे राहशील. कधी? जेव्हा तू नीतिमान राहशील. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला नीतिमान करतो. लक्षात ठेवा. त्या नीतिमानाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहाल तर आपोआप पापापासून दूर राहाल. 1 योहान 3 काय सांगतं? परमेश्वराच्या उपस्थितीची जर तुम्ही आवड धरली तर तुम्ही पापच करणार नाही. आमेन. आणि मग तुमचं जीवनरूपी झाड फळ देईल. या कलिसेची पाळक होण्याच्या नात्याने मला तर खूप वाटतं की तुम्ही प्रत्येक जण प्रतिमासी फळ घेऊन यावं. आमेन. हालेलुया. किती जण म्हणणार की येशूच्या नावामध्ये, हे परमेश्वरा मी आजपासून तुझ्या उपस्थितीमध्ये वाहता बनत आहे. हालेलुया. बघा हा झरा जो हेजिकेलला परमेश्वराने दाखवला, तो झरा मंदिरापासून निघाला, तो परमेश्वराच्या उपस्थितीपासून निघाला. आणि जर विचार करा, त्याने जेव्हा परतीला येऊन पाहिलं तर झाडच झाडं लागलेली होती. त्याने जेव्हा परतीला पाहिलं तर पाण्यामध्ये विभिन्न प्रकारचे मासे होते. त्याने जेव्हा परतीला पाहिलं तर फळच लागलेली होती. आणि अजून पुढे असं लिहिलेलं आहे, जेव्हा मी अजून पुढे गेलो तर झाडांवर पक्ष्यांनी घरटे केलेली मी पाहिली. हालेलुया. तुम्ही फक्त पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत वाहत जा. तुम्ही फक्त पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये बसत जा. देवावर पूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रेम करा. जेव्हा तुम्ही मागं वळून पाशाल तो कोरडेपणा गेलेला राहील. जेव्हा तुम्ही मागं वळून पाशाल तर जीवनात फक्त आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वादच दिसतील. हालेलुया. एकच प्रकारचा आशीर्वाद नाही, विभिन्न प्रकारचे आशीर्वाद, ज्याचा तुम्ही कधीच विचार केला नसेल प्रियांनो. हालेलुया. मी जेव्हा माझ्या जीवनामध्ये विभिन्न प्रकारचे आशीर्वाद पाहते त्याचा विचार मी कधीच केला नव्हता. हालेलुया. आणि परमेश्वर तरी पण बुद्धी चालवतो, तरी पण ते गोष्टी आपल्या हृदयात देत राहतो, विचारात देत राहतो. का? कारण ती उपस्थिती तुम्हाला त्याच्यात चालवत असते. आमेन. हालेलुया. जेव्हा तुम्ही पुरुष लोक परमेश्वराच्या उपस्थितीत बसता तेव्हा परमेश्वर सांगतो, ही डील करू नको, या व्यक्तीकडे जाऊ नको, किंवा ह्या व्यक्तीकडे जा, हा तुझी मदत करेल. परमेश्वराची उपस्थिती इतकी अद्भुत आहे. पण आपण उपस्थिती सोडून पळण्याचा प्रयत्न करतो आणि आपण म्हणतो फळ का लागलं नाही. नुसतं मी प्रार्थना करतो म्हणून उपयोग नाहीये. परमेश्वराची उपस्थिती घेऊन वाहणारा जरा तू असला पाहिजे. आमेन. ती कृपेची नदी पाहायला गेलं तर ती नदी तुम्हीच. हालेलुया. पाहायला गेलं
तर ते मंदिर तुम्हीच, त्याच्यातला वाहणारा माणूसही तुम्हीच. कसं? प्रभू म्हटला, जो माझ्यावर विश्वास ठेवल आणि माझ्या जीवन रूपी पाण्यात न पिल तो वाहणारी नदी बनल. पौलुस म्हटला, तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? हालेलुया. झाड तुम्ही, मासे तुम्ही, सगळं तुम्हीच आहे, पण ती उपस्थिती परमेश्वराची तुमच्या अंतःकरणात, तुमच्या जीवनात, तुमच्या घरात राहणं गरजेचं आहे. आपल्या चुका मान्य करा की मी परमेश्वराची उपस्थिती सोडून फळवंत होण्याचा प्रयत्न करत होतो. बरेच मुलं आपल्या आई वडिलांना सोडून फळवंत होण्याचा विचार करतात. कधी कधी ते होतात पण अचानक शैतान त्यांना खाली पाडतो. का? कारण आई वडील हा एक पाया आहे, आणि तो पाया सोडला तर तू घर नाही बांधू शकत. बिना पायाचे घर बांधले जातात पण ते कच्चे असतात. तसंच जर तू देवाला सोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही करूच शकता. आज तुमच्या हातात बळ आहे म्हणून तुम्ही काम करू शकता. आज तुमच्या तोंडात बळ आहे म्हणून तुम्ही बोलू शकता. घर तुम्ही बांधू शकता देवाला सोडून, पण जेव्हा वारा आणि वादळ येईल ते घर पडून जाईल. बरेच लोक जगात आहेत ज्यांनी घर बांधले आत्मिकतेला सोडून, आशीर्वादित झाले, बरेच काम ते आज करत आहे, पण जर त्यांच्या जीवनात खोदून पाहिलं तर परमेश्वराची उपस्थिती कुठंच जाणवत नाही. काय होईल? वारा वादळ येईल, आशेला जागा राहणार नाही आणि ते तुटून पडतील. आताच आपण वैष्णवी ची न्यूज कोणी कोणी ऐकली बघा. श्रीमंत घराणं, श्रीमंत घराणं, पैसाच पैसा, पण किती तिची हाल झाली. शेवटी तिने मरण पत्करलं, स्वीकारलं. आमेन. काय दिलं तर म्हणे जावायला फॉर्च्युनर दिली, 51 तोळे सोनं दिलं. बाप रे. दर महिन्याला पोरगी यायची तर 50,000च दिले, लाखच दिले. पप्पा हेच द्या, पप्पा तेच द्या, मागणीच चालू आहे. मग तर काय 2 करोडच मागितले, तरी पण संशयाच्या आत्म्याने सोडलं नाही. तुम्ही पैसा पैसा करता, बघा पैशावाल्यांची काय हाल चालली. सगळंच सगळं कुटुंब आता जेलमध्ये आहे. मुलीने आपला जीव देऊन टाकला. पैशावाल्यांची गत सांगते हो मी. आनंद अजिबात नाहीये, असं काही घडतंय. पण जर तिला येशू मिळाला असता तर तिने जीव दिला नसता, ही गॅरंटी मला आहे. हालेलुया. तिची आशा संपून गेली. तिचा बापाचा पैसा तिला कामा नाही आला, ना तिच्या सासरचा स्टेटस तिला कामा आला. शेवटी ती हारून गेली आणि तिने स्वतःची आत्महत्या करून घेतली. मोठी फॅमिली. काय काय नाही दिलं त्या जावयाला, तरी पण तृप्त नाही. आज तुमची 500 रुपये, 1000 रुपये, 50,000ची गरज पूर्ण नाही होत, तुम्ही देवाला विसरून जाता. अहो, तुमच्याकडे आशा आहे, जीवन आहे, ते तुमच्याकडनं कोणी हिसकून घेऊ शकत नाही. वाचू शकला का त्या बापाचा पैसा तिला? नाही. रडतोय बिचारा. तो म्हणतो काय करू मी एवढी प्रॉपर्टी घेऊन, माझी मुलगीच मी गमावली. कळतंय तुम्हाला? पण जर परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनात असेल तर वारा आणि वादळाला टक्कर देणारे तुम्ही बनता. हालेलुया, हालेलुया. रस्त्याने बघता का झाडं पडतात धडाधडा? कोणते झाड आहे ते? ज्यांचे मुळं पक्के नाही, ज्यांना वारा सहन झाला नाही, असेच लोक आहेत. पण धन्य आहे ते लोक जे जीवन रूपी झाड परमेश्वराच्या उपस्थितीच्या काठी लागलेला आहे, ते कधीच पडत नाही.
तर आज स्वतःला परखा की मला आत्म्यात पोहायचंय का घोट्यापर्यंत पाण्यामध्ये नाचायचंय. लहान बाळाला पाण्यात नाचणं शोभतं. मोठ्या माणसाला बघता का तुम्ही? एवढं एवढं पाणी आणि त्याच्यामध्ये छप छप करतोय. कसं दिसेल बरं? इमॅजिन करून लगेच हसलो आपण. टब भर पाणी द्या आणि छप छप करायला लावा. तुम्ही हसणार. तसा देव हसतो. हे काय स्तोत्र सहितानी ती सूत्र वाचतं आणि जातं कामाला. पौलस तेच म्हटला. काय म्हटला? आतापर्यंत तुम्ही जड अन्न खाणारे अथवा शिकवणारे असले पाहिजे होते, पण तुम्ही बाटलीने दूध पिताय. डोळे बंद करून इमॅजिन करा की तुम्ही बाटलीने दूध पिताय. चर्च मध्ये जेवण नाही तर तुम्ही बाटल्या घेऊन या, आम्ही तुम्हाला दूध वाढतो. चालेल तुम्हाला? तुमचं पोषण होईल का? होईल का? पण कितीतरी लोक इथं बसलेले आहेत जे आत्म्यात अजूनही दूधच पित आहे. सत्य आहे. हसायला मनाई नाहीये, पण घ्या पण काहीतरी. आमेन. कसं ताटभर जेवण आणलं तर कसं मनाला शांती येते, तसं आपल्या जीवनामध्ये ताट भरून परमेश्वराची उपस्थिती रोज ठेवा. हालेलुया. रोज ती उपस्थिती. मी एवढा अध्याय वाचणार म्हणजे वाचणार. काय मिळतं अध्याय वाचून? स्वाध्याय नाही अध्याय वाचायला. त्या उपस्थितीत जा, ते घ्या रोज त्याच्यातनं. लिहिले खाय त्याला, वचनाला लागू कर आपल्या जीवनात. आता तुम्ही किती वेळा वाचला असेल नदी, नदीकाठी झाडं, नदीकाठी हे, पण हेच नाही माहिती ती नदी म्हणजे काय, ते फळ म्हणजे काय, ते पडणं म्हणजे काय, ते हंगामी फळ देणं म्हणजे काय. त्याच्यात घुसा, त्याच्यात बघा काय सांगतोय प्रभू मला. प्रत्येक स्टोरी मध्ये तुमची स्टोरी लपलेली आहे. पवित्र शास्त्राच्या प्रत्येक अध्यायात, प्रत्येक वचनात तुझं चित्र लपलेलं आहे. हालेलुया. पण त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आमेन. तुम्ही स्त्री असा का पुरुष असा, उपस्थितीत राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल तुम्ही पाहिलंच. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही नोट्स देते. नंबर 1, परमेश्वराची उपस्थितीचा प्रवाह तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा. संपूर्ण आयुष्य. अर्ध नाही सोडत प्रभू. काय होईल? संपूर्ण आयुष्य. दुसरं, पवित्र आत्म्याची लहानशी सुरुवात. ते घोट्यापर्यंतचं पाणी गळ्यापर्यंत येऊ शकतं. ते महान काम तुझ्या जीवनात करू शकतं. आमेन. हालेलुया. पवित्र आत्म्याची लहान सुरुवात जर तू आजच करशील तर एक मोठं काम तुझ्या जीवनामध्ये होईल. तुझ्या जीवनाच्या मृतपणावर पवित्र आत्म्याची उपस्थिती तुला विजय मिळवून देते. हालेलुया. आता त्या नदीचा सगळ्यात मेन पार्ट, ती जिथं जिथं जातीये त्या त्या जागेवरचे कोमजलेले झाड फुलतायत. ती नदी जिथं जिथं जातीये, ते मासे तिच्या मागे येत आहेत, ते झाड जिथं जिथं ती जातीये तिथं तिथं ती आरोग्यदायी होतीये. तुमच्या जीवनात जर परमेश्वराची उपस्थिती असेल, तुम्ही एखाद्या निराश झालेल्या व्यक्तीला भेटशाल, तो आशा प्राप्त करेल. ती नदी इतकी सामर्थ्यवान आहे.
जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं तुम्ही जीवन देणारे लोक बनाल. जेव्हा प्रभू येशू त्या नदी किनारी त्या स्त्रीला विहिरीपाशी स्त्रीला भेटला, तिला काय बोलला? जे पाणी माझ्याकडे आहे त्याने तुला कधीच तहान लागणार नाही. आणि तसंच झालं. तिने परत कधीच पाप केलं नाही. ती परमेश्वराच्या मार्गी लागली आणि जाऊन तिने तिच्या गावातल्या सगळ्यांना प्रभू येशू बद्दल सांगितलं. म्हणजे ती एक अशी नदी झाली, जे जे मुर्तंगलेले कोमजलेले झाड होते त्यांना ती जीवन देऊ लागली. आधी तीच कोमजलेली होती, पण जसंही पवित्र आत्म्याचा शब्द तिला मिळाला, ती एक वाहती नदी बनली. पाणी भरायला आलेली घडा भरून येशू ख्रिस्ताच्या शब्दाने तिला जीवनाची नदी करून टाकलं. आमेन. दिवसांदिवस आत्मिक खोलपणा अवश्य आहे. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी 5 अध्याय वाचत होते, 1 तास प्रार्थना करत होते, तर आता गरजेचं आहे की तुमची प्रार्थना अधिक आणि अधिक वाढली पाहिजे. खूप लोक प्रार्थनेच्या जीवनाकडे अजिबातच लक्ष देत नाही. माझं जीवन खरोखर प्रार्थनेमध्ये आहे का नाही? तुम्ही फक्त आशीर्वादाच्या मागे पळताय. लक्षात ठेवा, ते आशीर्वाद थोड्या दिवसासाठी असतात, नंतर तुम्ही परत निराश होता. पण जर परमेश्वराची उपस्थिती घेऊन तुम्ही चालाल तर आशीर्वाद तुमच्या मागे चालतील. आमेन. छोटीशी घोषणा करूया. आपले नेत्र बंद करा, डोळे बंद करून उंच स्वरामध्ये, हे परमेश्वरा, माझं हृदय तुझ्या नदीसारखं वाहत राहू दे. हे परमेश्वरा, माझं हृदय तुझ्या नदीसारखं वाहत राहो. माझ्या कोरड्या जागांना स्पर्श कर, स्पर्श कर. माझ्या आत्म्यात ताजेपणा दे. माझं जीवन परत आण. मला तुझं वाहक बनव, जेणेकरून माझ्या जीवनातनं इतरांपर्यंत तुझं प्रेम, कृपा आणि आरोग्य पोहोचेल. मला एक आत्मिक नदी बनव. हे परमेश्वरा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. मला एक आरोग्यदायी नदी बनव. हालेलुया. आपल्या जागेवर आपण उभे राहूया.